वीएमसी पश्चिम वार्ड ने चेंबूर घाटला में चलाया स्वच्छता अभियान। स्थानीय नागरिक भी हुए शामिल। मुंबई वीएमसी के पश्चिम विभाग की ओर से शनिवार की सुबह चेंबूर के घाटला विलेज में स्वच्छता अभियान चलाया गया, जिसमें स्थानीय जनप्रतिनिधियों के साथ साथ भारी संख्या में यहां के नागरिक भी शामिल हुए। इस दौरान मौजूद पूर्व नगर सेवक अनिल पाटनकर, वरिष्ठ भाजपा नेता अनिल कुमार, समाज सेविका मीनाक्षी पाटनकर, शिवसेना शाखा प्रमुख तुषार सामंत सहित सभी जनप्रतिनिधियों और वीएमसी असिस्टेंट कमिश्नर विश्वास मोटे के अलावा अन्य पदाधिकारियों ने जनता से परिसर को स्वच्छ बनाए रखने में सहयोग करने की अपील की। मुंबई से ग्लोबल चक्र न्यूज के लिए आनंद श्रीवास्तव की रिपोर्ट। सध्या तरी आम्हाला जनप्रतिनिधी असू द्या, कुठल्याही पार्टी किंवा काही, आम्हाला सर्व लोक छानपैकी सहकार्य करतात। आता इथे आम्ही तुम्ही बघितलं असेल स्थानिक रहिवासी कार्यकर्ते, आता आम्ही तर ओळखत नाही जास्त करून, कारण का आम्ही सगळ्या टीम वर्कनी इथे आलेलो आहेत, परंतु ते लोक आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात। आम्हाला त्यांनाही विनंती आहे की तुम्ही देखील एक छोटे छोटे मीटिंग्स घेऊन रहिवाशांना सांगायचं आहे की ओला सुका कचरा वेगळा करा, जेणेकरून तुमचा हस्तक्षेप आम्हाला चांगल्या कामासाठी व्हावा। हीच आपल्या सर्व नेते लोक असू द्यात किंवा सोशल वर्कर असू द्यात, त्यांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी जर पुढाकार घेतला तर अजून छानपैकी याचा प्रबोधन होईल। तर ओला सुका कचरा करणं अति गरजेचं आहे। वॉर्ड ऑफिसर मोठे साहेब छानपैकी नियोजन केल्यामुळे कामगारांनाही काम करायला प्रोत्साहन होत आहे। आमच्या अंदाजे महानगरपालिकेचे स्वयंसेवक, स्थानिक रहिवासी, NGO, आणखीन आमचे महानगरपालिकेचे कामगार अधिकारी, मलेरिया डिपार्टमेंट, म्हणजे सर्व डिपार्टमेंटनी डीप क्लिनिंग म्हणजे सखोल सफाई अभियानाचा हा कार्यक्रम चालू आहे। आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही आमचं रेग्युलर काम करून देखील हे काम करत आहे। आणि पूर्वी आम्ही आता 2 महिने झाले आम्ही मेन रोड आणि जे प्रेक्षणीय स्थळ आहेत ते आम्ही साफसफाई केलेली आहे। आता झोपडपट्टीमध्ये जिथे तळागाळातले आणि जिथे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही सखोल सफाई अभियान चालू आहे। आता तुम्ही इथे बघितलंच असेल, आम्हाला वाटतं बऱ्याच दिवसापासून हे दुसऱ्यांची प्रॉपर्टी आहे, तिथे आम्ही घुसू शकत नाही, परंतु आम्हाला वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिलेत की जिथे खराब दिसतंय किंवा काय असेल ते तुम्ही छानपैकी साफसफाई करायची आहे। आम्हाला फक्त रहिवाशांना आणि पूर्ण मुंबईतल्या रहिवाशांना एक विनंती करायची आहे की ओला कचरा आणि सुका कचरा जर वेगळा केलात आणि आमच्या महानगरपालिकेचे जे स्वयंसेवक आहेत किंवा आमचे जे कामगार आहेत त्यांना जर तुम्ही दिलं तर निश्चित छानपैकी आपली मुंबई स्वच्छ आणि सफाई दिसेल। अन्यथा जर आम्हाला सहकार्य केलं नाही तर ते सफाई आम्ही किती जरी काम केलं तरी ते सफाई दिसत नाही। तर मी पुन्हा एकदा आपल्याला अपील करतो, विनंती करतो सर्व मुंबईकरांना की आपण ओला सुका कचरा घरातूनच करून आम्हाला द्यावा, ही आपल्याला नम्र विनंती। गरजेचं म्हटलं तर मुंबई महापालिका रोजच काम करत असते। डीप क्लिनिंगचा हा प्रकार ह्या गल्लीमध्ये रोजच सफाई होत असते। आता खरं म्हणजे काय ही सफाई करत असताना आज पोल्युशन वाढले, आपण पाण्याचा पण वापर करतोय, पाणी मारतोय, ह्या प्रकारे साफ करतोय। मी आपल्या माध्यमातून आता आमचे सहाय्यक आयुक्त मोठे साहेब आहेत, आमचे निकालजी आहेत, आमचे मदने आहेत, ही सर्वच टीम आज रस्त्यावर उतरली आणि आज गेले कित्येक वर्ष SMPAच्या माध्यमातून ही कामं होत असतात। मी आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करीन की सहकार्य करा म्हणून, की सफाई झाल्यानंतर साफ करणारे आज जर 10 असतील तर कचरा टाकणारे हात हजारो आहेत। त्याच्यामुळे दोघांचं पण सुद्धा एकमेकाचं कोऑर्डिनेशन, एकमेकाचा संपर्क, सुसंवाद राहणं गरजेचं आहे। आज लोक उतरत आहेत, पण काही संस्था उतरत आहेत, सरसकट लोक उतरत नाहीत, पण त्यांनी नाही उतरलं तरी हरकत नाही। माझं आपल्या माध्यमातून म्हणणं असेल की ह्या सफाईला आपण सहकार्य करा, तिथे कचरा साफ केला जाईल त्या ठिकाणी टाकला जाणार नाही याची दक्षता घ्या। आणि दत्तच्या माध्यमातून लोक जी आपल्याकडे येत असतात त्यांच्याकडे घरात कचरा ठेवून तो त्यांच्याकडे जर दिला तर तो रस्त्यावर कचरा येणार नाही। मुलं जेव्हा आपली बाहेर पडतात आणि वेगवेगळ्या चॉकलेट्स वगैरे वेफर्स पॅकेटं घेतात, वडापाव घेतात खायला, तर त्या टायमाला तो कागद रस्त्यावर येणार नाही, ते रॅपर रस्त्यावर येणार नाही। ह्याची जर आपण प्रत्येकाने काळजी घेतली ना तर नक्कीच स्वच्छ मुंबई ती अतिसुंदर व्हायला मदत होईल, पण आपल्या दोघांच्या सहकार्याने। त्यामुळे ते म्हणतात ना की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आणि स्वच्छता हा सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे। हे आपलं डीप क्लिनिंगचं जे अभियान आहे ते सुरुवातीला
आम्ही मेन रोड मोठे मोठे रस्ते या ठिकाणी अवलंबलं होतं. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता बऱ्या साफसफाई झाल्यानंतर आपण छोट्या छोट्या एरियामध्ये गल्लीबोळामध्ये पण आपण जातो आहे आणि त्यामध्ये अपेक्षित असंच आहे. माननीय पाटणकर साहेबांनी सांगितल्यानुसार की हे पुन्हा इथे हेच सांगू इच्छेन की कचरा करणारे हात हजारो आहेत आणि कचरा उचलणारे हात वेगळे आणि ते 10च आहेत. त्यामुळे जे हजार हात जे कचरा करतायत तर त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन यामध्ये आपलं विशेषतः सेग्रिगेशन किंवा एका ठिकाणीच साफसफाई ठेवणे, कचरा विल्हेवाट प्रॉपर लावणे अशा ठिकाणी जर सहकार्य केलं आणि ह्या स्वच्छता मोहीममध्ये स्थानिक नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच काही संस्था या सर्वांना आम्ही एकत्र घेऊन इथे काम करतो आहे आणि त्यांचा सहभागाशिवाय ही स्वच्छता किंवा मुंबईची स्वच्छता हे शक्य होणार नाही. हे केवळ महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून हे शक्य होणार नाही. त्याचं कारण एवढंच आहे, पुन्हा मी सांगेन की महानगरपालिकेचे कर्मचारी हे कचरा उचलण्याचं काम करणार, ते स्वतः तिथे राहत नाहीत. जोपर्यंत स्थानिक नागरिक जे राहतात, जे कचरा तयार करतात त्यांचा थोडं ह्याच्यामध्ये हातभार लागल्याच्या शिवाय आपण यामध्ये पूर्णतः यशस्वी होणार नाही. तात्पुरतं यश मिळणार, पण ते पुन्हा पुन्हा तेच गोष्टी पुनरावृत्ती होणार. म्हणून मी या माध्यमातून, आपल्या माध्यमातून स्थानिक नागरिक, संस्था या सर्वांना आवाहन, विनंती करतो की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि माझा कचरा माझी जबाबदारी अशा प्रकारे ही जबाबदारी स्वीकारावी आणि ती पार पाडावी. ती पार पाडण्याकरिता जी बेसिक यंत्रसामुग्री आहे, उचलून घेऊन जाणे, बाकीच्या ठिकाणी पाणी मारणे वगैरे, हे सर्व आमचे कर्मचारी करतील आणि करतायत. तर त्यामुळे आपलं सहकार्य अपेक्षित आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आज मुंबईमध्ये डीप क्लिनिंगचं जे काम चालू आहे, आज मुंबईभर आज महिने आपण बघतोय की संबंध मुंबई आज डीप क्लिनिंगच्या माध्यमातून साफ करण्यात येत आहे. मुंबईमध्ये पहिला ज्या मोठ्या प्रमाणात जी घाण साठली जात होती, पण त्याच्यामुळे जी दुर्गंधी येत होती, त्याच्यामुळे रोगराई होत होती. पण BMC खूप चांगलं काम करत आहे, पहिलाही करत होती, आताही करत आहे. त्या माध्यमातून जी साफसफाई गल्ली गल्लीत कधी कधी होत नव्हती, ती गल्ली गल्लीत आज जी साफसफाई होत आहे त्याचं श्रेय संपूर्ण BMC कर्मचाऱ्यांना असेल. तसेच आपले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे खासदार राहुल शेवाळे साहेब असतील, यांच्या नेतृत्वात आज मी शाखा प्रमुख आहे स्वतः शिवसेनेचा इकडचा 153चा. आम्ही आज तिथं म्हणजे बघतो की हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण जी पब्लिक आहे, आम नागरिक असेल, आपण पण स्वच्छता राखली पाहिजे. आपण जो ओला कचरा असतो, सुका कचरा असतो, तो जर वेगवेगळे डस्टबिन केले तर ते BMCचं पण काम हलकं होईल, आपल्याला पण दुर्गंधीपासून त्याच्यातून मार्ग मिळेल. तसेच जे आज मोठे मोठे जे BMCचे कचऱ्याचे डेपो आहेत, डबे आहेत बाहेर, तर मी नागरिकांनाही विनंती करेन की त्यांनी कृपया त्या डब्याच्या बाहेर कचरा टाकू नये, त्या कचरा डब्यात टाकावा. कारण आमची इथं जे BMCची स्कूल आहे त्याच्यासमोरचा कचऱ्याचा डबा आहे, तिकडे बऱ्याच लोकांनी ते बाहेर कचरा टाकलेला असतो. त्यामुळे दुर्गंधी हे आपल्यालाच होणार आहे, कारण तो कचरा दुसऱ्या दिवशी उचलला जाणार आहे. त्यामुळे माझी नागरिकांनाही विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी जो कचरा असेल तो कृपया आपला डस्टबिनमध्ये टाका. ओला असेल, सुका असेल त्याचा वेगळं वर्गीकरण करा आणि त्याचा आपल्यालाच आपण रोगराईपासून मुक्त होऊ, ही तुम्हाला सगळ्यांना विनंती. नमस्कार. आज सहाय्यक आयुक्त मोठे साहेब यांच्या 153 प्रभागामध्ये आज साफसफाईचा आपला आज शेवटचा दिवस आहे आणि आज सगळे अधिकारी वर्ग आहेत, सगळे मधले साहेब आहेत इथे आज आपल्याबरोबर सगळेजण साफसफाई उतरतात. मी तर एवढं महिलांना हळदी कुंकाला गेले की मी सांगत असते, मी काही भाषण वगैरे करणार नाही, पण एक गोष्ट सांगेन, जिथे आपण राहतो ते आपण स्वच्छ करायला पाहिजे. आणि या साहेबांनी चांगला सगळ्यांना चांगला सांगत आलेत की उचलणारे आपले 10 असतात, पण कचरा ते आपण प्रत्येकाने जरी जबाबदारी घेतली तर मला वाटतं मुंबई स्वच्छ होईल.